तर हॅलो भावांनो, मागच्या ब्लॉग मध्ये तर तुम्ही बघितलं आपण नांदेडला गेलतो आणि आपल्याला रस्त्यात आपल्याला सगळी फॅमिली मेंबर भेटलेले आणि आपण सोलापूरमध्ये पण आलेलो. आता का आलेलो तर आपल्याला जाताना कराडचा रिटर्नचा माल पण भेटलेला आणि माल भेटलेला भावांनो आपल्याला डाळ 4 टन भरलेला. तुम्हाला टोटल ही जी काही भाडं लागलंय मी तुम्हाला ह्याच व्हिडिओ सांगणार आहे. तर व्हिडिओ भावांनो पूर्ण बघा. तर डाळ बिळ घेतली भरून आणि जरा मामांचा त्रास सोलापूरमध्ये आहे तर सोलापूरकरांना तर माहितच आहे. तरी पण आपला 7 वाजता गाडी काढली आणि डायरेक्ट आलो आपल्या बेगमपुरात. आता बेगमपुरात का आलेलो कारण की आपली सगळी फॅमिली मेंबर ही सगळीजण जुनीच फॅमिली मेंबर आहे भावांनो. त्यात आपला रॉकीबाई सगळ्यात जुना आपला जोडीदार आहे. तर काय विषय नाही, रॉकीबाईची पण लावलेली गाडी कामाला. मग सगळेजण आपलं थांबलो, जरा थंड पाणी केलं, म्हणलं चला आता जायला लागतंय. कारण की कसं आहे माहितीये का, जास्त उशीर जर थांबलो तर परत पुढे जायला आपल्याला लेट होणार होतो. म्हणून जास्त वेळ काय मी थांबत बसलो नाही आणि परत रस्त्याला निघलो. रस्त्याला लागल्यानंतर यो भाऊ आपल्याला चाललेला सांगली का मिरजला चाललेला, कांदा भरलेली भावानं, एंट्रा गाडी आहे, काय विषय नाही भावानं. मग काय त्याची पण धावतीच भेट घेतली, व्हिडिओ उचलला भावाचा. जा म्हणलं आता सावकाश तू पुढं. आता मला पण नागज फाट्यावरून राईट मारून कराडकडे यायचं होतं आणि भावाला काय सरळ जायचं होतं. त्यामुळे म्हणलं भाऊ तू जा आता सरळ, मी जातो माझ्या मार्गे, तू जा तुझ्या मार्गे. आणि सकाळी डायरेक्ट आलो आपल्या कराडच्या सुपर मार्केटला. गाडी 2 नंबर गेटलाच लावायची होती, रत्नराज ट्रेडर्सला. तर भावानं तुम्हाला सांगू का, तर आपल्याला भाडं हे 1400 रुपये टनानं भाडं लागेल. 5600 रुपये भाडं टोटल लागलं येताना. ह्यात भावानं आपल्याला 300 रुपये कमिशन आणि 300 रुपये वारणी लागली. तर आपल्याला भाडं भावांनो टोटल 5000 रुपये येतानाच लागलं. काय विषय नाही भावांनो. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो